संध्याकाळची वेळ होती. शिवांश आणि अद्विकच्या मस्त्या काही थांबत नव्हत्या कारण तर आज रविवार होता. शिवांश दिवसभर घरी होता. सकाळपासून यांच्या मारामाऱ्यात चाललेल्या होत्या. कोणतीच गोष्ट एकमेकांसोबत शेअर करत नाही आणि एकामेकांसोबत तर अजिबात पटत नाही, पण एकमेकांशिवाय करमत पण नाही यांना. असो, संध्याकाळ झाली होती. कपडे सुकले होते. कपडे गॅलरीतून काढून घेतले आणि दोघंही इथे बसलेत बघा. एक म्हण आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तशी अवस्था या दोघांची. कॅमेऱ्यामध्ये सारखा डोकावत होता आणि मागे जात होता, असं करत होता. बदमाशपणा खूप जास्त करतो. कपडे काढून आणले होते, त्याच्या घड्या काढून घेतल्या. त्यानंतर उद्या सोमवार होता. सकाळी शिवांशचं स्कूल होतं, त्याच्यामुळे मग त्याला टिफिनवरती चपाती भाजी द्यावी लागते. मग अशा शेंगांसारख्या भाज्या वेळेवरती निवडल्या जात नाही, म्हणून आदल्याच दिवशी शेंगांसारख्या भाज्या ज्या आहेत त्या निवडून ठेवत असते. इथे शेंगा ज्या आहेत भाजीसाठी निवडून ठेवल्या आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायला घेतली. आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बटाट्याची रसाभाजी करणार होती, त्याच्यामुळे बटाटे उकडायला टाकून दिले. सोबतच मग चपात्यांचं पीठ भिजवून चपात्यासुद्धा करून घेतल्या. तर इथे बटाट्याची भाजी चपात्या तयार आहे. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.